डोंबिवली MIDC मधील अमुदान कंपनीच्या स्फोटाला 9 दिवस पूर्ण, मात्र 9 दिवसांनंतरही धुरांचे लोट कायम. कंपनीच्या खाली केमिकल ड्रग्ज गाडले गेल्याची शक्यता असून या ठिकाणी स्फोट होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. डोंबिवली अमुदान कंपनी स्फोटामध्ये 12 जणांचा मृत्यू तर 9 जण अजूनही बेपत्ता. मात्र 25 ते 30 मानवी अवशेष सापडल्यानं DNA टेस्ट नंतर नेमका आकडा समोर येईल, पोलिसांची माहिती. डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हळनोर आणि अतुल घटकांबळे यांना 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी, तिघांची पोलीस कोठडी वाढवून देण्याची पोलिसांनी केली होती मागणी. कल्याणीनगर अपघात प्रकरणी ब्लड सॅम्पल हेराफेरीमध्ये आता ससूनच्या 2 नर्सची पुणे पोलिसांनी केली चौकशी. या प्रकरणी दोघा डॉक्टरांना पुणे पोलिसांनी केली आहे अटक. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला पुण्यात कल्याणीनगर अपघात प्रकरणाबाबत पोलीस अधिकाऱ्यांसोबत शुक्ला यांची बैठक. छत्रपती संभाजीनगरमध्ये 21 वर्षांखालील मुलांना बारमध्ये दारू दिली जाते का, यासाठी महसूल पथक तपासणी करणार. अल्पवयीन मुलं आढळल्यास बार मालकावर कारवाई होणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या आईची चौकशी होणार. शिवानी अग्रवाल यांनी डॉक्टरांना धमकावल्याच्या आरोपांमध्ये तथ्य आहे का, याची तपासणी करणार. पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे बदललेले रक्ताचे नमुने एका महिलेचे असल्याची माहिती. मात्र हे रक्ताचे नमुने अल्पवयीन आरोपीच्या आईचे असल्याच्या चर्चांना उधाण. 1 आणि 2 जूनला मध्य रेल्वेवर 36 तासांचा ब्लॉक. 10 आणि 11 नंबर प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी जम्बो ब्लॉक घेण्यात येणार. त्यानंतर 16 किंवा त्यापेक्षा अधिक डब्यांच्या गाड्या या प्लॅटफॉर्मवर थांबवता येतील, रेल्वे अधिकाऱ्यांची माहिती. मध्य रेल्वेवरील ब्लॉक दरम्यान नोकरदार वर्गाला सुटी किंवा वर्क फ्रॉम होम जारी करा. शिवसेना प्रवक्त्या ॲडव्होकेट सुशीबेन शहा यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी. आज मध्यरात्री 12:30 नंतर ठाणे स्थानकात 63 तासांचा ब्लॉक. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महामंडळ कुर्ला, नेहरूनगर, परळ आणि दादर स्थानकातून ठाण्यासाठी 50 जादा गाड्या चालवणार. एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाची माहिती. मान्सून भारतात दाखल. भारतीय हवामान विभागाची घोषणा. केरळ आणि उत्तर पूर्व भारतामध्ये मान्सूनचं एकाच वेळी आगमन. मान्सून 15 जूनपर्यंत महाराष्ट्र व्यापण्याचा अंदाज. 10 जूनला पाऊस मुंबईत दाखल होणार, हवामान विभागाचा अंदाज. यंदा सरासरीपेक्षा 106% अधिक पाऊस पडणार, हवामान विभागाचा अंदाज. मुंबईमध्ये आजपासून 5% पाणी कपात. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांनी गाठला तळ. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांनी तळ गाठल्यानं पाणी जपून वापरण्याचं महापालिकेचं आवाहन. पाणी टंचाई संदर्भात राज्य सरकार महत्त्वाचा निर्णय घेणार. ज्या भागात पाण्याची टंचाई आहे त्या भागामध्ये सुरू असलेली बांधकामं थांबवण्याचे आदेश देणार. पाण्याची बचत करण्यासाठी राज्य सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय. महाराष्ट्रामध्ये अवघा 26% पाणी साठा. पावसापाठोपाठ साथीच्या आजारांमध्येही वाढ होण्याची शक्यता. त्यामुळे मुंबईतील सरकारी तसंच महापालिकेची रुग्णालयं सज्ज. मुंबईमध्ये नालेसफाईतील हलगर्जी प्रकरणी कंत्राटदारांवर कारवाई. कंत्राटदारांना 54,68,000 रुपयांचा दंड. महापालिकेची कारवाई. वसईच्या वर्सोवा ब्रिजजवळ सूर्या पाईपलाईनच्या खोदकामावेळी मातीचा मलबा खचला. JCBसह ऑफिस कंटेनर मातीच्या मलब्याखाली अडकल्याची माहिती. कंटेनरमधील 5 ते 7 जणांना बाहेर काढण्यात यश. राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख बदलली. आता 6 जुलै ऐवजी 21 जुलैला परीक्षा होणार. शालेय पोषण आहारासाठी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांची मदत घेण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय. पोषण आहाराचा दर्जा सुधारावा आणि त्यात पोषक जीवनसत्वांचं प्रमाण वाढवण्यावर भर देणार. आवक कमी झाल्यानं तांदळाच्या किमतीमध्ये 20% वाढ. तांदळाच्या किमतींमध्ये 1 किलो मागे 3 ते 4 रुपये वाढ. कोलम तांदळाला अधिक मागणी, मात्र कोलम तांदळाची देखील आवक बाजारात कमी.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या शूटर्सना मदत करणारे 3 संशयित पोलिसांच्या ताब्यात. संशयित बिष्णोई गँगमधील असल्याची माहिती. ठाण्यात सर्रासपणे ड्रग्सची विक्री होते. मनसे नेते अभिजित पानसेंचा गंभीर आरोप. कळवा ब्रिज, आंबेडकर रोड कॉर्नर, हिरानंदानी इस्टेटसह अन्य ठिकाणी ड्रग्सची विक्री होत असल्याचा पानसेंचा आरोप. हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्या प्रकरणी छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा आणि 10 लाखांचा दंड. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश AM पाटील यांनी सुनावली शिक्षा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.